पत्नीचं एका मुलीसोबतचं सेक्स चॅट अर्थात अश्लील संभाषण पाहिलं आणि नवऱ्याच्या पायाखालची जमीनच सरकली। पुण्यातील एका तरुणीनं आधी मैत्रिणीशी समलैंगिक विवाह केला आणि त्यानंतर घरच्यांच्या समाधानासाठी नाशिकच्या एका तरुणाशीही विवाह केला। मात्र हा विवाह 1 ते विवाह 2 चा प्रवास अक्षरशः त्या तरुणावर मानसिक आणि शारीरिक आघात करणारा ठरला। काय आहे हे संपूर्ण प्रकरण, त्या तरुणीचं बिंग कसं फुटलं, आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि लेट्स अप मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। एक 27 वर्षांची तरुणी सामनगाव रोड सिन्नर फाटा जे नाशिकमध्ये येतं, येथील तरुणाशी तिनं विवाह केला। लग्नानंतर हनीमूनच्या दिवशी म्हणा किंवा त्यानंतर रोजच या तरुणाला त्या तरुणीचं एक वागण्यात विचित्रपणा दिसला। माझ्या अंगाला हात लावशील तर मी आत्महत्या करेल अशी धमकी तिनं त्या तरुणाला नेहमीच दिली आणि ही धमकी ती देतच राहिली ज्याही वेळेस तरुण तिच्या जवळ जायचा प्रयत्न करत होता। मुलाला काहीच कळेना, मात्र ती सतत कोणाशी तरी कॉल, मेसेज, व्हिडिओ कॉलवर बोलतीये हे त्याचं एक ऑब्झर्वेशन होतं। त्याचं हे ऑब्झर्वेशन पण त्यानं ती एका मुलीशीच बोलते म्हणून कधीतरी आपण म्हणतो की मुलगी आहे मैत्रिणीशी बोलते, आणि समोर जर खरंच एखादी मुलगी असेल तर आपण म्हणजे जे मुलं असतात ते सुद्धा मुलींवर संशय घेत नाही। मुली असतील जर मित्र मित्राशी बोलत असेल तर ते त्याच्यावर संशय घेत नाही। जेव्हा जेंडर डिफरन्स असतो त्याच वेळेस कुठेतरी एक वादाची ठिणगी पडते। मात्र ही तरुणी तिच्या मैत्रिणीशी बोलायची, व्हिडिओ कॉल, मेसेज, चॅट सगळं काही चालायचं। एमकॉम ची परीक्षा होती या तरुणीची, ज्या एमकॉम च्या परीक्षेसाठी माहेराला गेली। ज्या वेळेस ती माहेराला गेली त्यावेळेस तिला सासरच्यांनी लग्नात दिलेलं 3 तोळ्यांचं जे सोन्याचं गंठण होतं, हे गंठण तिनं हरवल्याचं या तरुणाला सांगितलं। पण ज्या वेळेस पेपर दिल्यानंतर ही तरुणी पुन्हा सासरी गेली त्यावेळेस तरुणानं तिचा तो मोबाईल तपासला। आता हा मोबाईल तपासल्यानंतर या तरुणाच्या पायाखालची जमीनच सरकली। नेमकं काय घडलं तर त्याला असा हादरा बसला की आज हे सर्व प्रकरण जे आहे ते पोलीस स्टेशन पर्यंत गेलं। तर मुलाला फोन तपासल्यानंतर या तरुणीच्या समलैंगिक विवाहाबद्दल कळलं। मुलानं त्यानंतर वडिलांना फोन करून, त्या मुलीचे जे वडील आहेत त्यांना फोन करून ह्या सगळ्या प्रकाराबद्दल जाब विचारला की तुम्हाला हे माहित होतं का, किंवा तुम्हाला माहित होतं तुम्ही असं काय केलं। एकदा एक प्राथमिक संभाषण आपण त्याला म्हणतो। मात्र त्यावेळेस त्या मुलीच्या वडिलांनी त्याला शिवीगाळ केली आणि धमकावलं। आता हे प्रकरण अजून पुढे कसं गेलं बघा, की त्या तरुणाला त्या मोबाईल मध्ये काय काय दिसलं ज्यानं तो तरुण पार आपण म्हणतो गलित गात्र झाला, कुठेतरी त्याला एक धक्का बसला। तर त्यातलं पहिलं आहे त्या 2 मुलींची अश्लील चॅट, त्यानंतर एकमेकींना बाथरूम मधून विवस्त्र अवस्थेत केलेले व्हिडिओ कॉल्स आणि काही व्हिडिओ, तत्सम व्हिडिओज, एकमेकींचे शारीरिक संबंधांचे व्हिडिओ, आणि चौथी पतीचा कसा गेम करते बघ असा त्या दोघींमधला संवाद। आपण इथं पाहिलं की पहिल्या 2-3 गोष्टी ज्या होत्या त्या दोघींच्या होत्या। मात्र अलीकडेच आपण मुली ज्या आहेत त्या मुलींनी केलेले जे प्रकरण असतील, जसं काही एक ड्रमचं एक कांड असेल, त्याच्यानंतर हनीमून मर्डर असेल, त्यानंतर पतीला धक्का कुठं बसतो की मी माझ्या पतीचा कसा गेम करते बघ असं त्या मैत्रिणीला, आपल्या मैत्रिणीला केलेला मेसेज। यानंतर मुलानं काय केलं की त्या मुलीच्या आईशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। आईशी संपर्क साधला, पण सुरुवातीला तर आईनं आपल्याला काहीच माहित नसल्याचं सांगितलं तसंच, आणि असं दाखवलं की बाबा मला काहीच माहित नाही, आणि त्यानं कानावर हात ठेवले। मात्र आपण समलैंगिक विवाह केल्याचं आणि पुरुषांमध्ये मला काही स्वारस्य नाही, मला पुरुषांमध्ये काही इंटरेस्ट नाहीये, आणि मी तशी कल्पना माझ्या आई वडिलांना दिली होती, मात्र त्यांनी आपला बळजबरी विवाह लावून दिला असं तरुणीनं कबूल केलं। शिवाय हा विवाह होऊ नये म्हणून आपण घर सोडलं, विषारी गोळ्या खात आत्महत्येचा प्रयत्नही केला होता असंही या तरुणीनं कबूल करून त्या तरुणाला सांगितलं। आता काय झालं की यामुळे की आई वडिलांना या संपूर्ण प्रकरणाची कल्पना होती, मुलीच्या आई वडिलांना तिच्या समलैंगिक विवाहाची कल्पना होती। त्यांनी त्या समलैंगिक विवाहाला मान्यता न देता त्या मुलीवर आपल्या मर्जीनं, आपल्या नात्यात म्हणा किंवा आपल्या समाजात म्हणा, आपल्या मर्जीनं विवाह करण्यासाठी परावृत्त केलं, त्याच्यावर दबाव टाकला, आणि त्याच दबावातून त्यांनी त्या मुलीचा दुसरा विवाह जो आहे तो या मुलाशी घडवून आणला। आता यामुळे काय झालं की आई वडिलांनी सुद्धा त्या मुलाची फसवणूक केल्याचं त्या फिर्यादीत म्हटलेलं आहे। तर आता काय झालं तर त्या मुलानं मुलीवर तर गुन्हा दाखलच केला,
मात्र या सर्व घटनांची कल्पना असताना मुलीवर दबाव टाकत तिला आपल्याशी लग्न लावून देण्यास भाग पाडलं, यातूनच आपली फसवणूक झाली असं तक्रारीत म्हणत मुलगी आणि तिचे आई वडील या तिघांवरही आता फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता नाशिक रोड पोलीस जे आहेत ते या घटनेचा तपास करतात. मात्र या सर्व प्रकरणातून नेमकं समोर काय येतंय पहा. आपल्या मर्जीनं मुलांनी किंवा मुलींनी विवाह केला पाहिजे असं आई वडिलांना जे वाटतं यात गैर नाहीये. कारण कोणतेही आई वडील जे आहेत ते आपल्या मुला मुलींचं म्हणा एक चांगलंच बघत असतात, त्यांच्या भविष्याच्या दृष्टीनं म्हणा किंवा त्यांच्या वैवाहिक आयुष्याच्या दृष्टीनं म्हणा भरपूर गोष्टी बघत असतात आणि यातूनच त्यांचं एक म्हणणं असतं की बाबा त्यांनी आपल्याला जो योग्य वर वाटतो, योग्य वधू वाटते तिच्याशी लग्न करावं. मात्र हे सर्व ते घडवून आणत असताना त्या मुलांच्या मनाचा वेध घेतात का, त्यांना काय वाटतं हे समजून घेतात का? कारण ह्या सर्व प्रकारांमध्ये म्हणजे मुलं जे असतात ते आपल्या पद्धतीने लग्न करण्याचा हट्ट करतात आणि ज्या मुली आहेत त्या त्यांच्या पद्धतीनं. पण या सर्वांमध्ये जर आपल्या मनाच्या विरोधात काही घडलं तर मात्र पुढं त्याचा धोका हा कोणालाही होऊ शकतो. आज या ठिकाणी मुलगी आहे, तिच्या विरुद्ध झालं, पण याच्यात जे काही वाईट होणार होतं त्या मुलाशी, जसा तिचा मेसेजच तिच्या मैत्रिणीला तिने केला होता की काही झालंच, पुढं चालून बघ मी कसा गेम करते माझ्या नवऱ्याचा, आपण समजू शकतो. याआधीही सोनम हत्याकांड असेल, राजा रघुवंशी हत्याकांड म्हणतो सोनमने केलं होतं, ते हनीमून हत्याकांड, असे भरपूर प्रकार आहेत. असं नाही की मुलीच करतात, मुलंही त्या पद्धतीने करू शकतात. मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये या नाशिकच्या तरुणाचा जो आहे त्याची जी पीडा आहे ते समजून घेण्याचा, तो समजून सांगण्याचा आम्ही तुम्हाला प्रयत्न केलाय. तुम्हाला या एकूण संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी.